बचपन से ही बड़े भाई ने हम सबको पाल के बड़ा किया है, बहुत दुख होता है। भाई मेरे लिए लड़का ढूंढ रहे हो क्या? अगर मैं चली गई तो आपको कौन देखेगा? तेरी शादी होगी, बच्चे होंगे, तू बहुत खुश रहेगी, तो ही हमारा एक परिवार बनेगा। तेरी जमीयत को ये कारवां चल रहा। काय वाटलं हो तुम्हाला? तुम्ही लय श्रीमंत आहेत म्हणजे आमच्यासारख्या गरीबाची काही इथं किंमत नसते वय. हा समदा पाडा आमचा आहे आणि इथं लई इज्जत आहे आपली. हे पा तुमच्या पोराची काय अवस्था झाली आणि त्याला काय वाटतंय त्याची आपल्याला दया माया हाय. वाटतंय आपल्याला, कळतंय समज. पण आपलं काय, या ताराला बी लगीन करायचं हाय. तुमच्या पोराची बायको बिको व्हायला जमणार नाही आपल्याला आत्ताच सांगते. आणि ह्या पाड्यात ना समद्या न्यूज अशा ब्रेकिंग न्यूज सारख्या पसरतायत. लई इज्जत आहे आपली, आपल्याला जमणार नाही सांगितलं ना एकदा. अगं असं नाही, म्हणजे आम्हाला कळतंय की तू हे जे करणार आहेस त्याचा मोबदला देणार ना आम्ही. तुला पैसे तर देऊच आणि तुझं लग्नही चांगल्या ठिकाणी लावून देऊ. आय प्रॉमिस. आम्ही तुझ्यासाठी चांगला मुलगा शोधू आणि थाटामाटात तुझं लग्न लावून देऊ. फक्त आत्ता श्रेयसला तुझी गरज आहे. आत्ता काही काळ तुझा वेळ त्याला दे, त्याची आराध्य हो. आमचा श्रेयस बरा झाला ना, तू म्हणशील ते करू आम्ही तुझ्यासाठी. प्लीज. आमचा मुलगा कालपासून उपाशी आहे ग. त्याच्या पोटात अन्न नाही. तुझ्या हातूनच खाणार आहे तो, नाहीतर तो उपाशी राहणार. प्लीज प्लीज हेल्प. ताई तुम्ही बाहेर थांबा, मी बोलते तिच्याशी. हा प्लीज. तारा, आमच्या मुलासाठी प्लीज एवढं कर. मम्मा, मम्मा तुम्ही एकटाच का आलात? आराध्या रुचली आहे का माझ्यावर? अजून ती येत नाहीये का? सांगा ना. आणि त्या आजी कोण आहेत? मम्मा तुम्ही काळजी नका करू. ती रुचली आहे माझ्यावर फक्त, पण ती जास्त वेळ चिडत नाही माझ्यावर. ती येईल येईल. मी रडू नका ना असं प्लीज. मी आहे तुमच्या बरोबर, तुम्ही रडू नका. तारे, अगं दारात आलेल्या लोकांशी असं बोलतात वय? एवढी मोठी माणसं आहेत ती, आपल्या गरीबाकडे आली. आता काहीतरी नड असल्याशिवाय का ती आलीये त्यांची मदत नका करायला? आजी तू त्या बाईच्या नादाला लागू नको. लई पैसा आहे त्या मॅडम कडे आणि तिच्या त्या येड्या पोराला मोठ्यातल्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये नेऊन पण बरं करल ती. त्यांच्या या असल्या प्रॉब्लेम मध्ये पडायची काय आपल्याला गरज नाही. इथं आपल्याला संध्याकाळचं जेवण मिळेल की नाही याची सकाळी चिंता करायला लागते. तू नको पडूस याच्यात, मी आधीच सांगते आजी तुला. काय ग तारे, तूच या पोरांना शिकवत असती ना, पैशानं माणुसकी विकत घेता येत नाही.